अरिहंत सुपरमार्केटची धमाकेदार ऑफर. खरेदी करा कमाल, मिळवा बक्षिसे धमाल. ₹2000च्या पुढील खरेदीवर 1 लकी ड्रॉ कुपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे. आमचा पत्ता अरिहंत सुपरमार्केट, कोल्हेमळा चौक, नारायणगाव. जय महाराज. सगळ्यांनी जरा ताट बसा. मी घोषणा देतो. आपल्या उजव्या हाताची मूठ ही वर गेली पाहिजे. धन्यवाद. आज आपण आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व कार्यकर्त्यांचा मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित आपणा सर्वांचं दैवत नामदार दिलीपरावजी वळसे पाटील, आपणा सर्वांचे मार्गदर्शक, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे प्रथम खासदार आदरणीय शिवजीराव आढळराव पाटील, ज्येष्ठ नेते पोपटराव गावडे, माऊली गावडे, देवेंद्रभाई शहा, बाळासाहेब भेंडे, आनंदभाऊ गिरे, सुभाषराव मोरमारे, रविभाऊ, उपस्थित प्रकाशराव पवार, उपस्थित सर्व संस्थांचे पदाधिकारी, पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, पत्रकार बंधू, युवक कार्यकर्ते, महिला भगिनी, सर्व उपस्थित. या ठिकाणी आपणाला संबोधित करत असताना, राजकीय परिस्थितीवर भाष्य करत असताना बऱ्याच वेळेला समाजामध्ये काही प्रश्न निर्माण होतात. राजकीय बदल त्या ठिकाणी घडत असतात. त्याच्यातून राजकीय परिस्थिती बदलते. परंतु आंबेगाव तालुक्याच्या संदर्भामध्ये असं कधीही त्या ठिकाणी घडलेलं आपण पाहिलेलं नाही. परंतु गेल्या लोकसभा आणि विधानसभेमध्ये आपल्या पक्षाला आपल्या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने यश प्राप्त झालं ते यश समाधानकारक त्या ठिकाणी आपल्याला कोणालाही त्या ठिकाणी वाटलेलं नाही. याची कारण अनेक असू शकतात. देशाच्या निवडणुकीमध्ये देशाचे मुद्दे राहतील, राज्याच्या निवडणुकीमध्ये राज्याचे मुद्दे राहतील. परंतु आंबेगाव तालुका घडत असताना ज्यांनी जेव्हा जर काम केलं त्यांच्या संदर्भामध्ये समाजाची संवेदना कुठं आहे असा प्रश्न कधी कधी आपल्याला अंतःकरणाला त्या ठिकाणी विचारावा लागतो. खरं आम्ही कार्यकर्ते हे दोन्ही पिढ्यांचे त्या ठिकाणी पाहिलेले आहे. 1990 पूर्वीचं राजकारण पाहिलेलं आहे, 1990 पूर्वीचं नंतरचं देखील पाहिलेलं आहे. 1990 पूर्वीचा आंबेगाव तालुका पाहिलेला आहे आणि 1990 नंतरचा देखील आंबेगाव तालुका पाहिलेला आहे. आजच्या नवीन पिढीला या ठिकाणी माहित नसेल, परंतु आंबेगाव तालुक्यामध्ये त्या ठिकाणी अण्णासाहेब आवटे कॉलेज मध्ये आम्ही अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी शिकलो. तुम्ही बँड घालून येता, मोटरसायकलवर येता, परंतु आमच्या काळामधला विद्यार्थी हा पायदळावर त्या ठिकाणी कॉलेजला येत होता. बँड नावाची गोष्ट आम्हाला त्या ठिकाणी माहित नव्हती. ही परिस्थिती आंबेगाव तालुका हा चिराई तालुका मागासलेला तालुका, कपड्यावरून आंबेगाव तालुक्यातला माणूस त्या ठिकाणी पुण्याला जर गेला तर तो त्या ठिकाणी कळत होता. हा बदल करण्याचं काम जाणीवपूर्वक नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या प्रयत्नामधून त्या ठिकाणी झालं. डिंबे धरणाकडे डोळे लावून बसलेली जनता कित्येक वर्ष फक्त त्या ठिकाणी पाय भरून पडलेलं ते धरण, त्या धरणाला चालना देण्याचं काम, निधी उभं करण्याचं काम नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांनी केलं.
धरणाच्या कामाला उशीर होतोय, पाण्यापासून जनता त्या ठिकाणी वंचित राहू नये. कमांड एरियामध्ये आपला एरिया येत असताना देखील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधून त्याचं पाणी शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पोहोचले पाहिजे ही भूमिका साहेबांनी त्या ठिकाणी घेतली. लिफ्टाला विद्युत कनेक्शन पाहिजे, लाईटीमध्ये त्या ठिकाणी अनेक उपकेंद्र निर्माण केले. लाईट देण्याचं काम करत असताना दळणवळणाची साधनं निर्माण झाली पाहिजे. म्हणून आंबेगाव तालुक्यामध्ये एक डांबरी रस्ता होता भीमाशंकर. आज आंबेगाव तालुका प्रत्येक गावाला गाव डांबरी रस्त्याने जोडण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. खेडेगावामध्ये जे आपण छोटे छोटे उद्योग त्या ठिकाणी निर्माण झालेले हे आपोआप झालेले नाही, ते 1990 पूर्वी निर्माण झाले नाही, ते आज निर्माण झाले. त्याचं कारण लाईट मिळाली, पाणी मिळालं, रस्ता मिळाला. म्हणून माझ्या छोट्या छोट्या त्या ठिकाणी शेतकरी बांधवांची छोटी छोटी युनिट झालेली आपण त्या ठिकाणी पाहतो. हे कर्तृत्व आहे. हे कर्तृत्व करत असताना शिक्षणाच्या संदर्भामध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये ITI नव्हती, एकच कॉलेज होतं. ज्युनियर कॉलेज देखील त्या ठिकाणी मंतरला होतं. 10-12 ज्युनियर कॉलेज आमदार दिलीपराव वळसे पाटील यांच्या प्रयत्नातून निर्माण झाली. 4-5 सिनियर कॉलेज निर्माण झाले, ITI निर्माण झाले, इंजिनिअरिंग कॉलेज निर्माण झालं, पॉलिटेक्निक कॉलेज निर्माण त्या ठिकाणी झालं. हजारो विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आमदार दिलीपराव वळसे पाटील यांनी फुकटामध्ये ऍडमिशन मिळवून दिली. हे काम करण्याचं काम आमदार दिलीपराव वळसे पाटील यांनी निस्वार्थपणे त्या ठिकाणी केलं. हे होत असताना आरोग्याच्या संदर्भामध्ये जे कुठेही घडलं नाही ते उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी मंतरमध्ये निर्माण झालं. इंजिनिअरिंग कॉलेज जे महाराष्ट्रामध्ये कुठेही घडलं नाही ते या औषधीच्या महामार्गावर त्या ठिकाणी आमदार दिलीपराव वळसे पाटील यांनी निर्माण केलं. घोर नदीवर संपूर्ण बंधारे बांधल्याच्या नंतर गावागावात त्या ठिकाणी फुलाने जोडली प्रत्येक गाव. ज्यावेळेला आम्ही प्रथमतः कांशाला गेलो होतो त्याचा मला तो विनोद सांगता येणार नाही आता, परंतु माऊलीला माहिती आहे की कमरेच्या पाण्यामधून त्या ठिकाणी कांशाला आपण अडकून पलीकडे त्या ठिकाणी जात होतो. आज एक गाव सुद्धा असं ठेवलं नाही, प्रत्येक गाव नदीने या पुलाने त्या ठिकाणी जोडलं. आज कुणीतरी भामटा उठतो आणि विचारतो 35 वर्षामध्ये आमदार दिलीपराव वळसे पाटील यांनी काय केलं. तुम्ही खरं तर तुमचे डोळे पहिले उघड्या डोळ्यानं पहा. आंबेगाव तालुक्याचा पूर्वीचा नकाशा पहा, आताचा नकाशा पहा. टीका करायचे म्हणून टीका करू नका. जे झाले ते मानायला शिका. जे झाले ते होत असताना तुम्ही देखील अत्यंत कौतुकाने त्याचं कौतुक केलेलं आहे. परंतु आज स्वार्थापोटी तुम्ही कुठेतरी जाता, काहीतरी बोलता, चांगल्या संस्थांना नाव त्या ठिकाणी ठेवता. अरे ज्यांच्या कधी आपल्या मुखामधून जे शब्द केलेले आहेत ते शब्द आपण स्मरणामध्ये ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला, मेजॉरिटी आमदार यांनी सरकारला पाठिंबा किंवा सरकारमध्ये सामील होण्याचा त्या निर्णय घेतला. ज्या वेळेला लोकशाहीमध्ये सरकारी संस्थेमध्ये मेजॉरिटी कॅरीज द पॉइंट ज्या वेळेला 40-45 एका बाजूला जातात आणि 10-12 एका बाजूला जातात, त्यावेळेला जिथं बहुमत आहे त्या बहुमताच्या बाजूला सत्तेमध्ये जाऊन लोकांचे कामं करणं हे प्रत्येक नेत्याचं त्या ठिकाणी कर्तव्य आहे. पाण्याच्या प्रश्नाबद्दल साहेब निवडणुकीच्या काळामध्ये बोलले, हे म्हणले खोटं बोलताय. आज सुद्धा त्याच्यावर चर्चा झालेली आपण त्या ठिकाणी पाहतो. साहेबांनी त्यावेळेला सांगितलं होतं की हे लोण्यासारखं माझ्याकडे तुम्ही माझा अंगठा टाका, तुम्ही पाहिजे तर माझे आमदारकी तुम्हाला घ्या, परंतु माझ्या जनतेचं पाणी मात्र मी तुम्हाला त्या ठिकाणी देणार नाही. हे नेतृत्व त्या ठिकाणी घडलेलं आपण त्या ठिकाणी पाहतो. आज काही मंडळी काही मुलगाला त्या ठिकाणी करू लागली. मला तुम्ही एक सांगा, एका बाजूला विकास होत होता, एका बाजूला हा आंबेगाव तालुका सामाजिक दृष्ट्या प्रकल्प झाला पाहिजे, सुसंस्कृत राहिला पाहिजे, कायदा आणि सुव्यवस्था टिकली पाहिजे, समाज एकत्र राहिला पाहिजे, गुन्हेगारी नांदला पाहिजे. सत्तेचा कधी गैरवापर साहेबांनी त्या ठिकाणी केला नाही.
जे असेल ते खरं असलं पाहिजे. तुमच्या घरामध्ये प्रसंग घडला, सत्याचा वापर करून तुम्हाला वाटवायचं ठरलं असतं तर वाटवता येणार असतं. परंतु नामदार वळसे पाटील यांनी आपल्या अख्ख्या आयुष्यामध्ये तो विरोधक असू नये तर कुणी असो, कुणाला करण्याचा द्वेष केला नाही, कुणालाही त्या ठिकाणी वाकवण्याचा प्रयत्न केला नाही, सत्याचा उपयोग दुरुपयोग त्या ठिकाणी साहेबांनी कधी केला नाही. माझ्या जनतेला प्रत्येक तो विरोधक असो त्याला देखील त्याच पद्धतीचा न्याय मिळाला पाहिजे ही आयुष्यभर भूमिका साहेबांनी त्या ठिकाणी घेतली. मी या निमित्तानं एवढंच सांगेन, संस्था निर्माण झाल्या, त्याच्यामध्ये सर्व सहकारी बँक असेल, कारखाना असेल, खरेदी विक्री संघ असेल, पराग सहकारी साखर कारखाना असेल, देवेंद्रभाईंची डेअरी असेल, आज हजारो आपल्या तालुक्यातील बांधव त्या ठिकाणी काम करतात. अनेकांचे प्रपंच उभे करायचं काम याच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं. संस्था ह्या अवर्गामध्ये त्या ठिकाणी काम करतात. संपूर्ण महाराष्ट्र आपल्या संस्थांचं त्या ठिकाणी गुणगान करतो. आपल्या संस्थांना त्या ठिकाणी देश पातळीवरचे, राज्य पातळीवरचे त्या ठिकाणी बक्षिसं मिळतात. परंतु हे कुचतं काचतं काही ना काहीतरी काढून मग दसरी असो, काही असो, कोणताही कार्यक्रम असो, तुम्ही ज्या वेळेला दुःखात जाता त्यावेळेला राजकारण काढू नये एवढी सुद्धा तुम्हाला समज त्या ठिकाणी नाही. मी या निमित्तानं एवढंच सांगेल आपल्याला की नामदार देवेंद्र वळसे पाटील एक नेते नाही, एक विद्यापीठ, विचारांचं, आचारांचं, नैतिकतेचं आणि आदर्शाचा एक व्यक्तिमत्व आहे. खरं तर राजकारणामध्ये अनेक वेळेला स्वार्थाच्या अनेक गोष्टी त्या ठिकाणी घडत असतात. पण तुला मला आणि मला याचा स्वाभिमान आहे, अभिमान आहे की माझ्या नेत्याने एवढं 25 वर्ष या राज्यामध्ये अनेक मंत्रिपद भोगली, अनेक कामं केली, परंतु आपल्या चारित्र्यावर त्या ठिकाणी कधी कलंक पडला नाही ना तुमच्या आणि मला त्या ठिकाणी कधी खाली पाहिला नाही. आंबेगाव तालुका हा महाराष्ट्र राज्यामधील एक सुसंस्कृत तालुका, एक सुशिक्षित तालुका, एक सात्विक तालुका आणि हा वारकरी पंथाचा एक तालुका निर्माण करण्याचं काम देखील साहेबांनी त्या ठिकाणी केलं. आता बऱ्याच वेळेला काही गोष्टी अशा घडतात. दादाच्या नेतृत्वाखाली, साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घडत होता. काही कारणास्तव दादा आपल्याला सोडून गेले, परंतु दादांनी नैतिकता पाळली. राजकारणामध्ये चांगल्याला चांगलं म्हणायला शिकले. हे दादा विरोधी पक्षामध्ये होते, इंजिनिअरिंग कॉलेजला गेले होते. त्यावेळेला दादांनी मोठ्या पराने सांगितलं की मी युरोपच्या कुठल्या तरी युनिव्हर्सिटीमध्ये आलो असं मला त्या ठिकाणी वाटतंय. अरे शिका, काहीतरी शिका, मानायला शिका, जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणायला शिका, परंतु त्याला अंतःकरण तेवढं शुद्ध आणि पवित्र असावं लागतं. आज खरं तर आपल्याला संपूर्ण राज्य हे हुशार समजित होते. साहेबांच्या टायमाला आपण साहेबांमागे जायचो, दादाच्या टायमाला दादा मागे जायचो, परंतु एक कलाकार आला. कलाकार हा गोरा कोणता केस मानेवर पहिले 5 वर्षाला जे गुण झाला परत दिसला नाही. कलाकार म्हणून तिकीट दिलं, आपण तिकीट उचलून घेतलं. 5 वर्ष त्या ठिकाणी तपास लागला नाही. कच्च्या वेळामध्ये बोललो जाऊन बसलो, त्याचा कोणालाच कळलं नाही. 5 वर्षांनी करतो घालू काय तोंड बाहेर काढली. एवढा पक्ष इकडं तिकडं झाला आणि याला वाटलं संधी झाली, पुन्हा जाऊन पवार साहेबांच्या खुर्ची समोर बसलो. आता परत तपास नाही, कधीतरी दिसते. मुद्दा मला या प्रश्नाचं उत्तर द्या की दादांनी गेले 10 वर्ष सत्ता नसताना समाज सोडला नाही. समाजासाठी जे जे करता येईल ते दादांनी आपल्या आयुष्यामध्ये केलं. सत्ता नसताना, पद नसताना देखील दादा समाजामध्ये त्या ठिकाणी आहेत. परंतु ज्यांना आपण मत दिली ते भेटायला तयार नाही, फोन उचलायला तयार नाही, त्यांचा पी सुद्धा फोन घेत नाही. ही परिस्थिती आज त्या ठिकाणी निर्माण झालेली आपण पाहतो. मी अधिक आपला वेळ घेणार नाही.
मी या निमित्ताने एवढंच सांगेन की जिल्हा आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होऊ लागल्या. खरं तर ह्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. दादांची निवडणूक झाली, साहेबांची निवडणूक झाली. आता जी संधी मिळणार आहे ती सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. आणि कार्यकर्ते म्हणून तुम्ही असो, मी असो, कुणी असो, तिकीट कुणालाही मिळेल, काही होईल, परंतु जो दुसऱ्याला मोठा करतो तो स्वतः मोठा होत असतो. आणि म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याने या निवडणुकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी साहेबांचा विचार, दादांचे विचार, या तालुक्याचा विकास, या तालुक्याची संस्कृती, भावी पिढीचं यश, भावी पिढीचा विकास आणि त्यांचं भवितव्य, या दृष्टिकोनातून नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांचा विचार, आचार आपल्याला त्या ठिकाणी पुढे न्यायचा आहे. म्हणून होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये मला माहिती आहे की कार्यकर्त्याला मी गेले साहेबांबरोबर मी त्या पहिल्यापासून मागामागे एकतच आणले. आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते साहेबांच्या खरं तर त्या ठिकाणी निर्माण झाले. मी एकच सांगतो तुम्हाला की ज्याच्यामध्ये चिंतारी आहे, जो कार्यकर्ता पुढे येऊन लढतो, काम करतो, त्याच्यामध्ये मी होतो, समाजराव बोरबाळे होते, अरविंद भाऊ होते, प्रकाशराव भोनक होते. नवीन कार्यकर्ते आले, राजकीय पार्श्वभूमी नसताना देखील हे कार्यकर्त्यांना राज्यामध्ये राज्यापर्यंत त्या ठिकाणी पदे मिळाली. ती नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या सहकार्याने आपल्यातील देखील कार्यकर्त्यांना पुढे गेलं पाहिजे. आमचे वय आता 65 वर्ष, माझं वय. मुद्दा असा आहे, म्हणजे मी पक्ष म्हणून त्या ठिकाणी सांगतो की माझं वय 65 वर्ष आहे. तीच पिढी अजून काम करते. नवीन पिढी पुढे आली पाहिजे, त्यांनी तो कारभार सांभाळला पाहिजे. आमच्या सारख्या माणसाला त्या ठिकाणी आता रिटायरमेंट दिली पाहिजे. म्हणजे हे माझ्या संदर्भात बोलते, माझ्या बरोबरच्या कार्यकर्त्यांबद्दल बोलते. मुद्दा असा आहे की पुढे येणारा जो कार्यकर्ता आहे तो विश्वासाने, आत्मविश्वासाने, समाजाची बांधिलकी जाणून जो कार्यकर्ता पुढे येईल त्या कार्यकर्त्याला संधी आपोआप त्या ठिकाणी प्राप्त होत असते. साहेब म्हणले माझा वेळ संपलेला आहे, माझे 2 मुद्दे राहिले होते ते आता मी मागे ठेवतो. बॉस ऑलवेज राईट. बॉस जे सांगेल त्याचं एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. एक उदाहरण सांगतो तुम्हाला की एकदा काय झालं. राजमाता जिजाऊ आणि शिवाजी महाराज राजगडावर त्या ठिकाणी बसलेले होते. राजमाता महाराजांना म्हणत होत्या, शोभा हा जो दिसणारा जो किल्ला आहे, कोंढाणा किल्ला, तो मोगलांच्या ताब्यात होता, तो स्वराज्यामध्ये सामील झाला पाहिजे. तेवढ्या मध्ये त्या ठिकाणी सरदार तानाजी मालुसरे त्या ठिकाणी आले. तानाजी मालुसरेंनी त्या ठिकाणी साहेबांना, महाराजांना त्या ठिकाणी, साहेब इतके तोंडात बसले, महाराजांना त्या ठिकाणी नमस्कार केला. अरे वा 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 तानाजी, योग्य वेळेला तुम्ही आलात त्या ठिकाणी. आत्ताच राजमाता जिजाऊ सांगत होत्या की हा कोंढाणा त्या ठिकाणी आपल्या स्वराज्यामध्ये सामील झाला पाहिजे. परंतु तुम्ही कशासाठी आलात? ते म्हणले मी रायबाचं लग्न काढले, रायबाच्या लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी तुमच्याकडे आलेला आहे. परंतु महाराज तुमच्या तोंडून निघलेला शब्द आधी लगीन लाईन कोंढाण्याचं, मग लाईन रायबाचं, ही भूमिका प्रत्येक कार्यकर्त्याला त्या ठिकाणी घेतली पाहिजे, अशीच माझी त्या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. परत एकदा गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा धन्यवाद. बातम्या शेतीच्या,
बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.